पूर्वीच्या काळामध्ये व्याख्यानं, समाज प्रबोधनपर कार्यक्रम घ्यायला जी मंडळी येत होती, गावोगावी फिरत होती, तर ते फिरत असताना त्या मंडळीला, त्या लोकांना सकाळचं भोजनदान आणि जातावेळी ते कोणत्या गावाला चालले तिथलं भोजनदान याच्यापेक्षा जास्त त्यांना कोणीच काही देत नव्हतं. आणि याच्यानंतर जर का कधी काही झालं तर त्यांना फक्त भाडं जाण्याचं आणि येण्याचं एवढंच त्यांना मानधन मिळत होतं. आणि ते एवढ्या खुशीनं स्वीकार करत होते, एवढ्या आदरानं स्वीकार करत होते की जनतेला मायबाप म्हणून ते स्वीकार करत होते. त्यांचं मानधन, त्यांची जी भूमिका होती, काम करण्याची जी पद्धत होती, सामाजिक कार्यकर्त्याची, सामाजिक चळवळ राबवणाऱ्यांची, ती अत्यंत दूरदृष्टिकोनातून ठरवलेली ती भूमिका होती. मानधनाची सुद्धा भूमिका तीच होती. त्यांचा दृष्टिकोन फार मोठा आणि महत्त्वाचा होता. त्यांची काम करण्याची पद्धत, भाषणशैली असेल, काम करण्याची पद्धत असेल, लोक जनजागृती करण्याची जी पद्धत असेल, ती पद्धत इतकी सुंदर, इतकी सुशील आणि लोक जमवण्याची जी कला त्यांच्यामध्ये होती, ती आता हल्लीच्या समाज प्रबोधनकारांमध्ये दिसत नाही. ती त्यांची जीवनशैली, की त्यांचं साधं वागणं आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेणं हे खूपच अतुलनीय होतं. अनेक लोकांचा महाराष्ट्रामध्ये समावेश होतो. समाज प्रबोधनमध्ये, समाज प्रबोधनकार, सामाजिक चळवळीमध्ये सातत्यानं अनेक लोक अशी ही कामं करत होती. आणि ती लोक सुद्धा जनता सुद्धा त्यांचं प्रबोधन ऐकण्यासाठी आतुर होत होती. आणि त्यांचं प्रबोधन एक शिदोरी होती. त्यांचं प्रबोधन घेऊन घरी जाणं आणि आपल्या लेकरा बाळांना सांगणं. लोक कधी कधी तर लोक सर्व परिवार त्या कार्यक्रमाला हजर राहायचे. चाललंय सगळं, चला समाज प्रबोधनपर कार्यक्रम आहे, समाज प्रबोधनापर गीतं आहेत, समाज प्रबोधनपर कुठंतरी गतिमान करण्याची गरज आहे. अनेक लोक स्वतःच्या पैशानं, सायकलीनं, मोटरसायकलीनं परिवार घेऊन त्या कार्यक्रमाला हजर राहतात. आणि कार्यक्रम संपला की आपल्याजवळून जे काही थोडंफार असेल दान, ते त्या पद्धतीनं देत असत. आणि त्या दानामध्ये एवढा आनंद असायचा, एवढा आनंद वाटत होता
की समाज प्रबोधनपर कार्यक्रम करून आपण प्रबोधनकाराला काहीतरी आपल्या मिळकतीतून देत आहोत, स्वइच्छेनं देत आहोत, एवढा आनंद असायचा. आणि आता हल्लीचे त्यांच्या सुपारी आहे, सुपारी बाज आहेत. कार्यक्रम संपला की चालला घरी, सुपारी, चलो आटको. तिकडं जायचं आणि तिकडे काय करायचं, कार्यक्रमाचे 1,00,000-2,00,000 घ्यायचे, 50,000 घ्यायचे आणि तिकडंच पळायचं, तिकडंच कार्यक्रम करायचे. आणि त्यामध्ये समाज प्रबोधन गीतं म्हणायची, आलेल्या श्रोत्यांना मग्न धुंद करायचं. आताचा प्रकार, मग्न धुंद केलं, कार्यक्रम तालात चांगला वाजला, कार्यक्रम की बहादर निघाला. त्यानं त्या समाज प्रबोधनाची गरज नाही आणि त्याने केलं, पण तो तसं वागत नाही. पहिले समाज प्रबोधन जे लोक करत होते, खरंच त्यांचा आदर्श असं घ्यावा वाटत होतं. आणि आता चालला, 4 व्हीलर पाहिजेत, गाडीचं भाडं पाहिजेत, यायचं भाडं पाहिजे, जायचं भाडं पाहिजेत, त्याला एखाद्या फाट्यावर जेवणं पाहिजेत. नाही मी हेच खातो, नाही मी तेच खातो, मला आमकीच भाजी पाहिजे, मला टमकीच भाजी पाहिजे. हल्लीचे प्रबोधन का स्टेटस वेगळं त्यांचं. हो हो हो, स्टेटस फार महत्त्वाचं त्यांचं. काय स्टेटस करता, कोणत्या पुरुषानं स्टेटस वापरले? अहो, या महापुरुषांनी इतकं कामं केले की त्यांना या भानगडीची लक्षच नाही. हे स्टेटस आणि ते 12 भानगडीन, हे करायचं आणि ते करायचं. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच महापुरुषांच्या, की फक्त समाजाचं भलं पाहिजे. समाजामध्ये रूढी परंपरांमधून लोक काही बाहेर आले पाहिजे. काही अशा रूढ्या परंपरा लोकांनी लागू केल्या होत्या, त्या परंपरेमधून लोक बाहेर आले पाहिजे, निघाले पाहिजे. याच्याकरता समाज प्रबोधनकार अतोनात प्रयत्न करत होते. आणि आताचे हल्लीचे पैसा पाहिजे, पैसा पैसा भेट, तमाशा दे, नाही तर बोलत बी नाहीत ते. हा, पैसा दिलं, गाणे, समाज प्रबोधन असं चालतं त्यांचं, की पाहायचंच काम नाही. पण त्यांना सुद्धा पोट आहे, त्यांना सुद्धा पोट आहे. त्या समाज प्रबोधनकारांना सुद्धा पोटं आहेत हल्लीच्या. परंतु त्यांच्या फीस कुठंतरी त्या कमी झाल्या पाहिजे. त्यांना ते पद्धतीनं भेटलं पाहिजे, त्यांची पद्धत असली पाहिजे. कारण समाजाचा शोषित, पीडित, गोर, गरीब, अधिकारी वर्गांचा हा प्रामाणिक पैसा आहे. त्यांनी कुठंतरी इकडंही लक्ष दिलं पाहिजे. आणि आपणही एखाद्या समाज प्रबोधनकाराला जेव्हा बोलवतो तेव्हाही या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे की आपण त्यांना किती पैसे द्यायचे. आपण सुद्धा ते भान ठेवलं पाहिजे. निश्चितच ते समाज प्रबोधन करतात, परंतु भान ठेवलं पाहिजे. कारण हा पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि तो त्या जनतेचा आहे की जी जनता अबाध कष्ट करून पोट भरते. म्हणून आपल्या काही आयोजक मंडळींनी सुद्धा याकडं दुर्लक्ष करू नये. देत असताना
निश्चितच कुठंतरी त्या प्रबोधकाराला शोभेल असं मानधन आपण दिलं पाहिजे. त्यालाही कमीपणा नाही वाटला पाहिजे. हाही महत्त्वाचा भाग आहे. परंतु द्यायचे म्हणून द्यायचे नाही. त्यालाही कुठंतरी नाही आपण आलो आणि इथं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं की त्यालाही समाधान भेटलं पाहिजे आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा किंवा या मिळकतीतून त्याचं पोटही आणि त्याचा प्रपंचही चालला पाहिजे. या गोष्टीकडेही आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. हाही यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. प्रबोधन अनेक मंडळी करतात. त्या प्रबोधनकाराला माझी एवढीच विनंती आहे की प्रबोधन करत असताना सर्व भान ठेवून प्रबोधन करा. कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द वापरू नका, जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्या. जय भीम, जय महाराष्ट्र.